राम राम भावांनो बहिणीनो, मी तुमचा मित्रबंधू सखा नाना कावटी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आता आम्ही आलोय आमच्या शेतात आहे ना रे. आणि आम्ही आताच घेतलं गवत. उन्हाळा आहे, गवत आहे थोडंफार इथं कडाकाठाला गवत घेतलंय. आता गवत घेऊन झालंय आणि आता आम्ही काय करायचं आता अजून घास कापायचा आहे, बाजरी काढायची. हे बाजरीचं सरमड म्हणते आमच्याकडे याला. तुमच्याकडे काय म्हणते याला? हे जे दिसते तुम्हाला दाखवी तुम्ही आता जवळ जाऊन. तर ते सरमड काढायचं. अजून एक दोन कावळ्या अजून. हा बाई इथं घास आहे आपला, घास कापायचा आहे. अजून घास बीस कापून झाला, मस्त सरमड बिरमड काढायचं. बाटली पाणीची पाण्याची बाटली बिटली सगळं सोबत आहे आमच्या. सारं एवढं गठुडं आहे, पण तिला उचला ना. हा काय करता आता? हे तिथं घासापाशी टाकायचं, बाजरीचं सरमड सोंगायचं एक कवळीभर लांगार आणि घरी नेऊन टाकायचं. आहे काय? गायांना भावांनो बहिणीनो सगळं करा, पण मामाची पोरगी बायको करू. मामाची पोरगी बायको केली हो काय? अहो भावा बहिणी, मामाच्या पुरीशिवाय आता वशिलाच लावावं लागत. एक तर पुरी भेटा, त्याच्यामुळे मामाच्या पुरीशिवाय माणूस चांगला असलं ना तर मामाच्या पुरीशिवाय तुम्हाला देतच नाही कोणी. कोण? अरे काय त्याला काय लागत? इकडून या, इकडून या, इकडून. घास नाही, बाजरी. हा बाय बाजरीचे सरमड म्हणते याला. आणि हे झाले आता सोंगून. याला पहा ना, कंस कापून झाले. आणि याला पहा किती कंस आलेत परत, आहे का? हवा याचं कंस कापेले परत आले, सगळ्या याच्यात आले. काय भानगडे काही खोडवा धरा काय याचं? हा आता दुसरं काही करायचं, खोडा धरायचा. काय करावं मग, आहे की? आणि इतकं पावसाचं वातावरण झालेलं आहे, आळबळ आलेलं आहे मरणाचं. मग पाऊस येईन असं वाटतंय. काल झाली बरं का थोडी थोडी बरोबर, आहे ना रे? काल बरोबर पहाटी झाली, पहाटी. तर मग आता येते का काय काही माहित नाही. आणि तुम्हाला वाटत असं बा ती लागली सोंगायला आणि मा चालू आहे व्हिडिओ, तर तसं काही नाही. मग आता व्हिडिओ झाला कसं काय? मग आता मी काम करू राहिले. तू एवढी कामाची का? त्यांना माहिती आहे का मी कामाची आहे का नाही म्हणून. अरे मी होतो म्हणून तुला सांभाळलं मी. मी होते म्हणून तुमचा खर्च झाला, नाही तर तुमच्या जवळ कोणीच नसतं राहिलं. कोणीच नसतं राहिलं? निघून गेली असती दुसरी जरा. कस काय? दुसरी जरा असती ना, आता निघून गेली असती. का निघून गेली असती? मग तुम्ही डेंजरच तेवढे होते. पण म्हणजे काय, मी काय डेंजर म्हणजे नेमकं काय करीत होतो? काय नाही हो, चष्ट मस्तरी चालू आहे बरं का. हा मग तू नांदली नसती का? काय नाही डेंजर नाही, काय नाही भारी येते ग, काय नाही बरं का भाऊ. मग तू कमून नसती नांदली? दुसरी कमून नसती नांदली? अहो चेष्टा केली मी तुमची. पण मी होतो म्हणून तू नांदली असं? हा तसं म्हणून पाहिजे. अगं उग मी चांगला म्हणून तो निभाव झाला. माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना, तुला नांदवलं नाही. मग काय? अहो हा बा, सकाळी आता तुम्हाला काम सांगतो बरं का. सकाळी झोपेतून उठले का शेणकुरम्या करायचा, दूध म्या काढायचं, दूध घेऊन म्या जायचं. दुधाचा पगार आला का तिच्या हातात द्यायचं. उठले का मस्त पैकी दात घाशी त्या डावल मग त्या घ्या गा पिळून घ्या शंकर करून. शंकर कोण करतं? मीच करते. कोण करतो दुसरं? हो जाऊन दे आता. पोरं बिरं आता खाली आले कवर काम करावं मी तरी, आहे की नाही? हा ही टक्कल पडायला लागले मला आता. एखादा अर्धा थेंब येऊ राहिला. आपल्याला घास कापायचा आहे अजून. मग काप ना तू. हे एवढं सरमड सोंगून झालं का लगेच घास कापायचा का लगेच? एवढं मी एकदा नेऊन टाकी तू. पण आपण कुठं होतो माहिती आहे का? ते
मी चांगला म्हणून. हा आहे ना, मग तुम्ही चांगले ना. मग तू खोडीची आहे का? आता माझ्या भावा बहिणीला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे मी खोडीची आहे का काही आहे, कशी आहे म्हणून. हा ते आहे ना. सांगा बरं तुम्ही. बरी आहे, बरी आहे. आता कसं आहे, पदरी पडलं. हा ना. खरं आहे ना. कसं काय करता आता. हा. टाकून द्यावा तर दुसरी भेटायची नाही हम्म. आहे का? त्याच्यापेक्षा आता खरं आहे ना. हा, हा. जे आहे त्याच्यातच समाधान मानायचं. हा. नको उगाच कोणाला त्रास आपल्यामुळं. आहे का नाही भावानं बहिणीनं. जाऊ दे आता, काय आता त्याला इलाज नाही. इलाज नाही, नाही का. आता तशी मी लई घरात मला तिन्ही चोपा टांगावला आणि मी आईत बसून खाते म्हणून त्यांना इलाज नाही. सगळे काम त्यांना करावं लागते. हा. चोपडा नाही का आपल्या तिथे? निस्तेच कड्या काढून ठेवलेले. आज काय चोपा टांगला नाही तिने बरं का भावा मी बहिणीला तुला थोडी सांगितलं. टांगलेलं आहे ते. माझ्या आई बापाला टांगायचं आहे मला. हा पण मग हम्म. असं आणि म्हणते. काय होतं समजा मामाची नसली का बाहेरचीला बोलता येतं. हा. ही काय करते माहिती का, बोलती आणि थोडं बोलायचं झालं बोल की मला म्हणते का रे आई काय म्हणत होता चायला, म्हणजे पाहिलं की अरे तुरी ती. भावा बहिणीनं तुम्हाला खरं पटत का मी असं म्हणत असं म्हणून पाहिलं ना किती कसे बोला. तुम्ही कोणाच्या बाजूने आहे तुम्ही लगेच कमेंट करून सांगा. मला लई टेन्शन आलेली आहे. आणि ह्या बाई हे एक ध्यानात ठेवा, हे चॅनल माझं आहे. माझ्या चॅनलवर माझ्याच बाजूने कमेंट करायच्या, हिच्या बाजून कमेंट नाही करायच्या. जरी तुमचं आहे पण मग माझा पण निम्मा हक्क आहे त्या चॅनल मध्ये. भावा बहिणीनं मला पण नक्कीच माझ्या बाजूनच कमेंट करा बरं का. नाही जमणार, भाऊ बहीण करतील ना. अजिबात करणार नाही कोणी. तुझ्या बाजूने कोणी नाही. अरे म्हणजे देशाचे पंतप्रधान सुद्धा माझ्याच बाजूने आहे. अयो. खरंय. हा ध्यानात ठेवा. आणि तुमच्याकडे मतदान झालं का? चांगल्या माणसाला मतदान करा, बोगस बागस माणसाला मतदान करू नका. आहे की नाही. मग सगळे भंगरी लोक आहेत राजकारणात आता. म्हणजे आपल्याला काय करायचं राजकारणाची, आपलं आपलं सरमोड सोंगू. हा चला मग भावांनो बहिणींनो, आमचा घरगुती ब्लॉग आवडला लाईक करा, नाही आवडला नका लाईक करू. आणि कोण कोणाच्या बाजूने आहे ते नक्की कमेंट करून सांगा. नक्की सांगा. हा. आणि तुला आपल्या एका ताई नाही का गणपतीचं ते गाणं म्हणायचं सांगितलेलं आहे. त्यांनी लई कमेंट केल्या, त्याच्यानंतर पण कमेंट केल्या तर तेवढं गणपतीचं एक ते गाणं कोणतं आहे ते म्हणायचं. मग आता उद्याच्या व्हिडिओ तेवढं गाणं. अहो पण मग ते गाणं मी पिक्चर मध्ये पाहिलं होतं, त्याला काही दिवस झाले म्हणजे तू मला सांग ना, मी तुला ते गाणं याच्यात करून देतो ना, गुगल वरून घेऊन देतो. मग तू ते गाणं म्हण, पाठ करून मग म्हण ना तेवढं गाणं. 2-3 कडवे काय ना म्हण. बरोबर. आपल्या भावा बहिणींसाठी त्या बहिणींना कमेंट करेल होती ती. तिने परत कमेंट केली का मी तुम्हाला किती वेळेस सांगितलं तेवढं गाणं म्हणायला लावा वहिनीला म्हणून. असं का. बरोबर. तर ताई तुमच्यासाठी ते गाणं उद्याच्या व्हिडिओत 100% येईल. उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय शिवराय. राम राम.